बातमी आरक्षणाची. मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देणे म्हणजे ओबीसींचं आरक्षण संपवणं, हे आम्ही नाही तर मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य आहे. अर्थातच झिरो आवरमध्ये भुजबळांच्या याच वक्तव्याची चर्चा करणार आहोत. मात्र भुजबळांच्या एका दुसऱ्याच वक्तव्यामुळे राज्यात चांगलीच चर्चा रंगली. गेला संपूर्ण आठवडा मराठा आरक्षण, मनोज जरांगेंचं उपोषण आणि नवं अल्टिमेटम याच घटनांभोवती होता. त्याच आंदोलनादरम्यान हिंसक घटना घडल्या. त्यामुळे आंदोलनाची दिशा भरकटते का असं वाटलं. अशी भीती निर्माण होत असतानाच अवघ्या काही दिवसांवर दिवाळीही आली होती. त्यामुळे दिवाळीवरही दहशतीचं सावट होतं. सरकार पेचात अडकलं. त्यावर मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आणि आमदार बच्चू कडू यांची शिष्टाई कामाला आली आणि दुसऱ्यांदा उपोषणावर बसलेले मनोज जरांगे यांनी सरकारला 2 महिन्यांचा वेळ देत उपोषण मागे घेतलं. मात्र पेच उरला तो अल्टिमेटमच्या एक्झॅक्ट तारखेचा, तसेच आरक्षण सरसकट द्यायचं की नाही याचा. अशा सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगेची भेट घेणार आहे. त्याच भेटीत शिंदे समितीचेही सदस्य असणार आहेत. त्यामुळे त्या भेटीकडे मराठा समाजासह ओबीसींचंही लक्ष लागलंय. कारण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले तर खुल्या गटापेक्षा जास्त स्पर्धा ओबीसींमध्ये होईल असं मत ओबीसी नेत्यांनी वारंवार बोलून दाखवलंय. त्यामुळे मराठा आरक्षणाचा पेच फसलाय. आधीच सरसकट आरक्षणाच्या विरोधात असणारे ओबीसी आता मात्र खुल्या आक्रमक पावित्र्यात येताना दिसत आहेत. आणि यात आघाडीवर आहेत मंत्री आणि ओबीसींचे नेते छगन भुजबळ. त्यांच्याच एका वक्तव्यावर जो वाद रंगला, त्याच वक्तव्यावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तो प्रश्न बघण्यासाठी आधी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, मागच्या दारानं सरसकट मराठ्यांना ओबीसीत आणण्याचा कार्यक्रम आहे. भुजबळांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. छगन भुजबळ कधी शायरी तर कधी शब्दांची कोटी, कधी चेहऱ्यावरची लकेर ही न हलू देता विरोधकांची मजा घेणारे भुजबळ, तर कधी आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये भाषण गाजवणारे भुजबळ. तेच भुजबळ परफेक्ट पॉजसाठी चर्चेत असायचे. मात्र ह्या खेपेला एका पॉजमुळेच वादात सापडले. त्यांच्या ज्या वक्तव्यावरून वाद रंगलाय त्याच वक्तव्याला नीट ऐकलं तर कळेल की सगळा संभ्रम एका पॉजमुळे झालाय. जेव्हा छगन भुजबळ मराठा आरक्षणावर बोलत होते, नेमकं त्यावेळी त्यांनी राज्यात घडलेल्या हिंसक घटनांचा आधार घेत दहशतीचं वातावरण असल्याचं सांगत होते. आणि त्याच दहशत शब्दांनंतर त्यांनी पॉज घेतला आणि त्या पॉज नंतर ओबीसींच्या आरक्षणावर भाष्य केलं. अर्थात एका पॉजमुळे संभ्रम वाढला. म्हणजेच मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी आरक्षण दिलं तर त्याला विरोध असेल, अशीच भूमिका भुजबळांची दिसते. अर्थात ही त्यांच्या पहिल्या दिवसापासूनचीच भूमिका आहे. आता परत एकदा छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे असा गेल्या 2 महिन्यात दिसलेल्या संघर्षात पुन्हा एकदा ठिणगी पडते की काय, अशी शक्यता आज निर्माण झालीय. पाहूया टीम झिरो आवरचा स्पेशल रिपोर्ट. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध जरांगे असा संघर्ष सुरू होणार का, हा प्रश्न उपस्थित झालाय. कारण छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना मंत्री छगन भुजबळांनी केलेलं हे वक्तव्य, आपल्याला आपलं दुःख असेल तर बोलायला पाहिजे, पण आपल्यावर अन्याय होत असेल, आपला दुःख असेल तरी सुद्धा आपण गप्प जर राहिलो तर त्याला कोणी डॉक्टर भेटणार नाही, त्याला कोणी औषध देणार नाही. त्याच्यामुळं आता एवढी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करून घ्यायचं. म्हणजे आता यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे हरकत नाही. खरोखरच कुणबी सर्टिफिकेट सापडली असती निजामशाहीतून, तुम्ही म्हटलं द्या त्यांना, परंतु 5,000 मग झाले 10,000
मग झाले 15,000. आता अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे समोरच्या दरवाजातून एंट्री मिळत नाही, तर मागच्या दरवाजातून ओबीसीच्या मध्ये येण्याचा हा सगळा कार्यक्रम आहे. इतकंच नाही तर सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत सामील करण्यालाही भुजबळांनी विरोध दर्शवला. त्यावर मराठा आरक्षणासाठी 2 वेळा उपोषण करणारे मनोज जरांगे काय म्हणाले ते आधी बघा. परंतु ते करेंगे न मरेंगे आलंय काहीतरी, ते त्यांचा प्रश्न विचाराचा. आता निधून पाठीमागं तसं त्यांनी केलेलं असावं, त्यामुळं आता त्याचा पुनरुच्चार पुन्हा करून राज्यात अशांतता काय पसरायची त्यांना असेल. पण मराठ्यांना काय त्याच्याशी देणं घेणं नाही. त्यांना काय करा, मराठ्यांचं एकच वाक्य आहे, लढेंगे बिन जितेंगे, मरेंगे नाही मारेंगे भी नाही. शांततेत आंदोलन करणार. कुणी कितीही चिथावणी दिली तरी आपण शांततेनंच आंदोलन करणार असा खंबीर विश्वास जरांगेंनी दिला. मात्र हेच जरांगे काही दिवसांपूर्वी उघड उघड छगन भुजबळांना आव्हान द्यायचे. आरक्षणाला विरोध केलं मग परत सुट्टीने आपला दणका परत सुरू झाला. टप्प्यात आला मी सोडितच नाही त्याला. ते कुठे खातो किती येतच मिळाला ना तरी कमीत पडत याला. काय कारण आहे तुम्हाला मराठ्याचं एवढं द्वेष असण्याचं? हां, मराठी यासाठी मोठं केलं का तुम्हाला? नाही तर मी असा मागा लागल. पहिल्या टप्प्यातील उपोषण संपल्यानंतर मनोज जरांगेंनी जेव्हा महाराष्ट्र दौरा सुरू केला त्यावेळी मंत्री छगन भुजबळांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा विरोध केला होता. त्यानंतर मनोज जरांगेंनी आपल्या प्रत्येक सभेत भुजबळांवर जोरदार टीका केली. त्यावर भुजबळांनी मराठा समाजाची माफी मागितली. तेव्हा वाद संपेल असं वाटलं होतं, मात्र असं झालं नाही. 14 ऑक्टोबरला जरांगेंची महासभा होती. नेमकं त्याआधी भुजबळांनी समता परिषदेच्या बैठकीत जरांगेंवर बोलत असताना सभेसाठी 7 कोटी रुपये कुठून आणले असा सवाल उपस्थित केला आणि त्यावरून जरांगे भुजबळ वादाचा दुसरा अंक सुरू झाला. जरांगेंनीही भुजबळांना तातडीनं उत्तर दिलं. त्याला पाहिजे 2,000 रुपये डिझेल टाका. काय उगा कुंकड बोलायला लागलाय, त्याला काय झालंय का? काय सरकारने दवाखान्यात नाही त्यांना लवकर 7 कोटी जमा केलेत, कोणी सांगितलं? एवढा मोठा माणूस कसा बोलू शकतो असं? काही पण 7 कोटी जमा केले आणि 40 कोटी. मी जे दौरे केले ना त्याच्यातला एक मराठा जर म्हणला ना 50 रुपये घेतले तर मी तो म्हणून ते ऐकायला तयार. 50 रुपये एखादा म्हणला मी 50 रुपये त्यांना दिले किंवा मी 500 रुपये दिले, तो म्हणून ते ऐकायला तयार आहे. शिवाय तिथून पुढच्या 3-4 सभांमध्येही मनोज जरांगेंनी असाच पलटवार केला. नंतर जरांगेंनी दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सुरू केलं आणि भुजबळ जरांगे वाद मागे पडला. उपोषणाच्या याच टप्प्यात राज्यात बीडसह काही शहरांमध्ये हिंसक घटना घडल्या. त्यानं मराठा आरक्षण आंदोलन भरकटतंय की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यातच जरांगेंनी शिष्टाई दाखवत उपोषण मागे घेतलं. सरकारला 2 महिन्याची मुदत दिली. त्याच मुदतीला सुरुवात होऊन 1 आठवडाही लोटला नाही आणि भुजबळांचं हे वक्तव्य समोर आलं. त्यावर तुर्तास तरी जरांगेंनी शांत राहणंच पसंत केलंय. मात्र ही शांतता पुढच्या महाराष्ट्र दौऱ्यातील वादळापूर्वीची ठरू नये म्हणजे झालं. नाहीतर राज्यात पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध जरांगे हा वादाचा पुढचा अंक सुरू होईल. 0 वर एबीपी माझा. आपल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला संभ्रम भुजबळांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत क्लिअर केला. मात्र त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांकडे असलेल्या गृह खात्यावरही सडकून टीका केली. शिवाय जाळपोळ करणाऱ्यावरचे गुन्हे मागे घेण्याच्या जरांगेंच्या मागणीवरूनही भुजबळांनी सवाल उपस्थित केला. इतकंच नाही तर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणीही केली. सोबतच मराठा आरक्षणाला विरोध नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं. त्यावर मनोज जरांगेंनी संध्याकाळी उशिरा पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. ओबीसी आरक्षण त्यामुळे धोक्यात आलेलं आहे. 54% असलेले ओबीसी, त्याच्यामध्ये 27% आरक्षण. एवढा मोठा समाज जो आहे आज त्याचं आरक्षण संपवण्याचा घाट या सगळ्या काही दिवसामध्ये घातला जातोय. संदीप क्षीरसागरच्या घरी तिथे सुद्धा हाच प्रकार. आणि हे एवढं प्लॅनिंग नव्हतं की माझगावची टीम नासधूस करणारे वेगळी, इकडच्या टीम्स वेगळ्या. कशासाठी त्यांच्या घरी, त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या शिक्षण संस्थेत तुम्ही जाळपोळ केली? तेली समाजाचे आहेत म्हणून. त्यांचं कसं संपल? त्यांचं तर संपूच शकत नाही. घटनेनंच सांगितलेलं आहे ओबीसीला आरक्षण देताना आयोग स्थापन करा आणि द्या. त्यांचं संपल कसं? फक्त जे आयोगाच्या माध्यमातून
आयोगाला पुढं करून त्याच्या आड लपून जे जास्तीचं खाल्लं जातंय, जे मराठा समाजाचा हक्काचं आहे ते द्या म्हणतोय. ज्यावेळेस आम्ही शांततेचे आमचे पोर आंदोलनं करत होते, त्या दिवसापासून रोष धरून ते पोरं आता टार्गेट केले जात आहेत, त्यांना उचलून आत टाकलं जात आहे. विनाकारण ते सप्त्यात बसलेले असले तर उचलून न्यायला लागले, साखळी उपोषणातून उचलून न्यायला लागले. त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करू नका असं म्हणणं आहे आमचं. मराठा आरक्षणासंदर्भात छगन भुजबळांच्या वक्तव्यावर होता आपला दुसरा प्रश्न. त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात त्या बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मागच्या दारानं सरसकट मराठ्यांना ओबीसीत आणण्याचा कार्यक्रम आहे, भुजबळांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? बघूया सोशल मीडियावर आपल्याला काय प्रतिक्रिया दिल्या या मुद्द्यावर. सुदर्शन जाधव यांनी यूट्यूबवरून म्हटलंय, शेतकरी म्हणजे कुणबी. जेवढे मराठा शेतकरी आहेत त्यांचा ओबीसी आरक्षणवर पहिला हक्क आहे. यूट्यूबवरून भारत टाकळकर, आम्ही आधीपासून ओबीसी मध्ये होतो, तुम्ही त्यामध्ये अतिक्रमण केले आहे. यूट्यूबवरून संजय चौगुले, लोकसंख्येनुसार सर्व जाती धर्माच्या लोकांना आरक्षण देऊन टाका, अगदी विधानसभा राज्यसभेतही हरकत नाही. फेसबुकवरून अशोक माने, साहेब प्रत्येक ओबीसी तुमच्या सोबत आहे. फेसबुकवरून काशीनाथ डोंगरे, मराठ्यांच्या इतिहासामागील दारानं नाही तर लढून जिंकण्याचा आहे. इंस्टाग्रामवरून गणेश ढेपे, ज्यांना आरक्षणाचा फायदा झाला आहे, ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन येणाऱ्या 2-3 पिढ्यांची सोय केली आहे, अगोदर त्यांनी आरक्षण सोडावे, उदाहरणार्थ तुमच्यासारखे मंत्री. इंस्टाग्रामवरून कार्तिक महागडे, नक्कीच खरं आहे, छगन भुजबळ एकट्या माळी समाजासाठी बोलत नसून ओबीसीमध्ये 375 पेक्षा जास्त छोट्या मोठ्या जाती आहेत, या सगळ्यांसाठी बोलतायत, त्यात गैर काय? इकडे भुजबळांनी आपल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. सोबतच जर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले तर ओबीसींचं आरक्षण धोक्यात येईल. इतकंच नाही तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर ते प्रमाणपत्र देणारे सरकारच्या बाहेर पडतील असा दावाही भुजबळांनी केला. तर तिकडे मनोज जरांगे पाटलांनी पुढचा महाराष्ट्र दौरा जाहीर केला. यावेळी मनोज जरांगे पाटील विदर्भातून आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत. आजच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी भेट घेतली. त्यानंतर जरांगेंनी 1 डिसेंबरपासून नव्या आंदोलनाची घोषणा केली, ज्यात गावोगाव साखळी उपोषण आणि त्यानंतर राज्यव्यापी दौरा असेल. तूर्तास मात्र वेळ झाली आहे आपला पोल पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, मागच्या दारानं सरसकट मराठ्यांना ओबीसीत आणण्याचा कार्यक्रम आहे, भुजबळांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? यूट्यूबवर एकूण 16,000 मतं. 60% होय म्हटलंय, 40% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. 74% लोकांनी होय म्हटलंय, 26% नाही. फेसबुकवर एकूण 1,300 मतं. 48% होय म्हटलंय, 52% नाही. एक्सवर 47% लोकांनी होय म्हटलंय, 53% नाही. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण द्या, पण वेगळी तजवीज करा, असं मंत्री छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे. शिवसेनेत असतानापासून परखड बोलण्यासाठी, ओबीसींचा मुद्दा मांडण्यासाठी भुजबळ प्रसिद्ध आहेत. मंडल आयोगानंतर देशाच्या राजकारणात ओबीसींना आपला आवाज मिळाला. देशात ओबीसी राजकारण सशक्त बनत गेलं. महाराष्ट्रात मराठा नेत्यांभोवती फिरणाऱ्या राजकारणाला पर्याय किंवा पूरक नेतृत्व उभं राहू लागलं. राज्यात ज्या नेत्यांची ओबीसी नेते अशी ओळख निर्माण झाली, त्यात गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांचं नाव प्रकर्षानं समोर येतं. भुजबळांनी तर शिवसेना फोडताना मंडल आयोगाचं कारण समोर केलं होतं.
एक काळ असा होता की छगन भुजबळ संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते बनतील अशी स्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादीत असतानाच भुजबळांचं समता परिषदेच्या माध्यमातून देशभर काम सुरू होतं. त्यांच्या नावाची देश पातळीवर चर्चा सुद्धा सुरू झाली होती. मात्र ते होऊ शकलं नाही आणि का होऊ शकलं नाही याचा अंदाजही आपल्यापैकी अनेकांना आहे. त्यामुळे ओबीसींचा चेहरा अशीच भुजबळ यांची ओळख सुरुवातीपासून राहिली आहे. राज्यातील राजकारणात माळी, धनगर, तेली, कुणबी, वंजारी अशा जातींना डावलून राजकारण करता येत नाही हे सर्व पक्षांना कळून चुकलंय. त्यामुळे जरांगेंच्या मागण्यांकडे सहानुभूतीने पाहत असतानाच ओबीसी समाजामध्ये असुरक्षिततेची भावना येणार नाही, ओबीसी समाज दुरावणार नाही याची काळजीही सगळेजण घेताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छगन भुजबळ यांच्या सध्याच्या स्टान्सकडे बघावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.